the epistle of Titus, आणि दुसऱ्या अध्यायापर्यंत आपण आता आलेलो आहोत. and we have reached chapter 2. आज जो संदर्भ विशेष करून आपण शिकणार आहोत तो तितला पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन 9 आणि 10. We are reading from Titus chapter 2 verses 9 and 10. आणि तितला पत्र दुसरा अध्याय 9 आणि 10 आपल्यासाठी इंग्लिशमध्ये सिस्टर सुकन्या यांना मी विनंती करतो ते आपल्या सर्वांसाठी यावेळेस वाचतील. Sukanya will read verses 9 and 10. Bondservants are submissive to their own masters in everything. They are to be well pleasant, not arrogant, not preferring, but showing all good courage, so that in everything they may adorn the doctrine of God, our Savior. थँक्यू सिस्टर. आणि मराठीमध्ये ब्रदर सुशील यांना विनंती करतो. मराठीमध्ये तितला पत्र याचा दुसरा अध्याय आणि 9 आणि 10 वचन आपल्या सर्वांसाठी ते वाचतील. दासांनी आपल्या धैर्याच्या अधीन राहावे, त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये, त्यांना लुबाडू नये, तर सर्व प्रकारे इमानी इतबारे वागावे, यासाठी की त्यांनी सर्व गोष्टीत आपला तारणारा देव याच्या शिक्षणास शोभा आणावी असा बोध. थँक्यू ब्रदर. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वराला सहाय्य मागूया. We shall pray. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो की तुझ्या विश्वासणाऱ्यांसोबत आम्हा सर्वांना तू एकत्र केलेला आहेस आणि तुझ्या वचनातून प्रभू तू आमचं पालन पोषण करतो, आम्हाला तुझ्याविषयीचं सत्य शिकवतो आणि आमच्या पतित आणि भ्रष्ट स्वभावाचं देखील वास्तविक तू आम्हाला दाखवतोस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. Lord, thank you for gathering us in order to edify us, Lord, among your saints, with your saints. प्रभू, आम्ही तुला विनंती करतो हा संदर्भ आम्ही शिकत असताना आणि त्यातून पाहत असताना तुझं गौरव तू आम्हाला दाखव, तू किती थोर आहेस आणि प्रभू आम्ही कशा प्रकारे प्रभू तुझ्या पवित्रीकरणामध्ये आम्ही वाढावं हे तू आम्हाला तुझ्या वचनातून दाखवून दे अशी तुला आम्ही विनंती करतो. Lord, we request you, please show us your glory and help us, dear Lord, so that we may grow in you. येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. Through Jesus we pray. आमेन. मी प्रभूची स्तुती करतो कारण हा जो विशेष संदर्भ आज ज्या संदर्भापर्यंत आपण पोहोचलो आहोत तो विशेष करून माझ्या जीवनाशी देखील अत्यंत निगडीत आहे आणि हे अभ्यासत असताना प्रभूने मला अनेक गोष्टी दाखवल्या, अनेक गोष्टी शिकवल्या आणि त्यांनी माझं सहाय्य केलेलं आहे. The particular context is even related to my own life, and while studying the Lord has shown me many good things. तितला पत्र याच्या दुसऱ्या अध्यायातून आपण पाहत असताना या अगोदर आपण ह्या गोष्टी पाहिल्या की पौल मंडळीमध्ये असणाऱ्या विविध गटांना संबोधून त्यांना बोध करत आहे. Before this particular verse we have learned that Apostle Paul is addressing many issues to different groups. ज्या प्रकारे वृद्ध पुरुष, वृद्ध स्त्रिया, तरुण पुरुष या सर्वांचं आचरण, या सर्वांची भूमिका, या सर्वांचं कर्तव्य, वैयक्तिक आणि कौटुंबिक जे जीवन आहे ते सुशिक्षणाला आणि सुवार्तेला शोभणारे असावं असा बोध पौल तितला करण्यासाठी आज्ञा करत आहे. He talked to the elder men, elderly women, young men and young women, and especially he is talking how they should behave as a Christian, how their life should be, how their family life should be, and how they should testify the Lord and serve the Lord. आणि हे सांगण्याचा उद्देश हाच होता की देवाच्या वचनाची, देवाच्या नावाची निंदा होऊ नये आणि त्यासोबत सुवार्तेद्वारे जे परिवर्तित जीवन आहे त्या जीवनाची निंदा होऊ नये यासाठी पौल या ठिकाणी तितला आज्ञा करत आहे. And the reason he is saying all these things so that the word of God may not be reviled. आणि त्याची ही इच्छा आहे की देवाने लोकांना सुवार्तेद्वारे परिवर्तित केले याची जिवंत साक्षी ही मंडळी असावी ही पौलाची इच्छा आहे. And Apostle Paul he is addressing all these things in order to show that how the transformed lives looks like. आणि या ठिकाणी आता जो संदर्भ आपण निवडला आहे वचन 9 आणि 10 मध्ये तो आता एका विशिष्ट गटाबद्दल बोलत आहे.
And this particular context is also addressing to the particular people. याच्या अगोदर ज्यांना त्याने बोध केला ते सगळे गट जे आहेत ते वयाशी संबंधित आहे. वृद्ध पुरुष, वृद्ध स्त्रिया, तरुण पुरुष हे सर्व वयाशी संबंधित आहेत. Before this passage, Apostle Paul addressed to the people, and those people or that context is connected to the age factor. आणि या वचन 9 आणि 10 मध्ये जो गट आहे दास आणि धनी तो एका सामाजिक स्तराशी संबंधित आहे. And the issue he is addressing here is not about the age, but it is about the social life or society. या आपण दास आणि धनी यांना देवाने कशा प्रकारे त्याचा गौरव करण्यासाठी बोलवले आहे ते आपण देवाच्या वचनातून पाहूया. We are going to learn how the Lord has called slaves and masters for his glory. पहिला शब्द त्या ठिकाणी वापरला आहे की दासांनी आपल्या धन्यांच्या अधीन असावे. The first thing Apostle Paul used here, slaves are to be submissive to their own masters. आणि दास या शब्दाला जो शब्द वापरला इंग्लिशमध्ये बॉन्ड सर्वंट म्हटलेलं आहे आणि ग्रीक शब्दामध्ये ग्रीक भाषेमध्ये त्याला ड्युलॉस अशा प्रकारे म्हटलेलं आहे. The word Apostle Paul used in Greek is doulos for the slaves. आणि असा व्यक्ती ज्याच्यावरती त्याच्या मालकाचा अधिकार किंवा नियंत्रण आहे आणि त्याला स्वतःला त्याच्या जीवनावरती कसल्याही प्रकारचा अधिकार नाही. A slave do not have the authority, but their masters have authority and power over them. आणि त्या काळात दास किंवा गुलाम हे विकत घेत असे. त्यांना कष्टमय कामासाठी त्यांना घरामध्ये किंवा त्यांच्या शेतीवाडीमध्ये वापरलं जात असे. People used to purchase them and use them in field and in home. आणि काही जे धनी होते त्यांचे मालक होते त्यांना अत्यंत क्रूर किंवा वाईट प्रकारची वागणूक ते देत होते. आणि ज्यावेळेस ते धन्याला नाराज करत असे किंवा धन्याची मर्जी राखत नसे तर अशा वेळेस त्या दासांना ते धनी मारहाण करायचे आणि काही वेळेस त्यांची हत्या देखील केली जात असे. The masters were treating the slaves cruelly, and sometimes in some cases they even killed them. आपल्या सर्वांना माहिती आहे की तिथं ज्या ठिकाणी कार्य करत आहे किंवा सेवा करत आहे ती क्रेत येथील मंडळी आहे आणि त्या क्रेत बेटावरती जी मंडळी आहे त्यामध्ये देखील दास होते किंवा गुलाम लोक होते. We know that Titus was placed on the island of Crete, and even in that place the slaves were there. येशूच्या काळात आणि पहिल्या शतकातील मंडळीच्या काळामध्ये रोमी लोकसंख्येमध्ये 1/3 जी लोकसंख्या होती ती गुलामगिरीचे काम करत असे. During that time 1/3 of the people were slaves. आणि त्यांना अशा प्रकारची कामं आणि जबाबदारी दिली जात असे. And such kind of responsibilities were given to them. आणि काही गुलाम जे होते ते युद्धामध्ये ज्या देशाला हरवलं जात असे किंवा त्यांना बंदिवान करून देखील आणलं जात असे त्यातले लोक जे आहेत ते गुलामगिरीचं काम ते लोक करत असे. And sometimes the kings they used to defeat the enemies, and from the enemy kingdom they used to bring the people and make them slaves. आणि केवळ नवीन कराराच्या वेळेसच नाही तर त्याच्या पूर्वी देखील जुन्या करारामध्ये देखील दास्यत्वाची जी प्रथा आहे ती आपल्याला पाहायला मिळते. Not only in the New Testament but even in the Old Testament we learn about the slaves. देवाच्या सेवकाच्या कुटुंबामध्ये देखील त्यांच्या घरामध्ये काम करण्यासाठी देखील दास होते. Even we learn that the godly people they had slaves in their homes. आणि अनुवादाच्या पुस्तकामध्ये 15व्या अध्यायामध्ये त्याच्याविषयी काही नियम आहेत. In Deuteronomy chapter 15 some rules were given about them. आणि दासांना 6 वर्षाचा कार्यकाळ असे. The slaves were slaves for 6 years. आणि 7व्या वर्षी त्यांच्या धन्याने ज्यांनी त्याला विकत घेतलेलं आहे त्यांनी त्यांना मोकळे करून जाऊन द्यावं अशा प्रकारचा नियम त्या ठिकाणी आहे. And on the 7th year the masters used to release them. आणि जाताना धन्याच्या कळपातून शेतीतून त्याच्या पिकातून जो वाटा आहे तो त्याने सरळ हाताने त्या दासाला द्यावं अशा प्रकारे त्या ठिकाणी नियम सांगितलेला आहे. And the law taught to the masters that they need to deal generously to the slaves. आणि जर त्या धन्याचं आणि त्या दासाचे जर संबंध चांगले असतील ना ते संबंध चांगले असेल त्यांनी त्याला चांगली वागणूक दिली असेल तर काही वेळेस
ते दास जे आहेत ते 7 वर्षानंतर देखील त्या धन्याची चाकरी करण्यासाठी ते लोक तयार होत असे. If master treated the slaves well, so even the slaves used to serve the master willingly even after that. आणि अशा प्रकारचे जे स्वेच्छेने दास्यत्व करतात त्यांचं मग कान टोचला जात असे आणि ती खूण म्हणून होते की हा जो दास आहे तो परमनंटली किंवा सर्व काळासाठी एका मालकाचा तो दास आहे. And there was a sign, people or the slaves who used to serve their master willingly, they used to give some kind of a sign on their ears. आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल की अशा प्रकारचं काय समर्थन पौल अशा प्रकारच्या प्रथेचं समर्थन करत आहे का? Is Paul he is for the slavery? परंतु असं नाही आहे. तर ज्या प्रकारे एखादा धनी किंवा मालक आपल्या दासाला तो वागणूक देतो किंवा त्याच्यावर अन्याय करतो, गैरप्रकार करतो, छळ करतो, जाच करतो, तर अशा प्रकारच्या जाचाला छळाला विरोध केलेला आहे नक्कीच. In the Bible we very clearly learn that where the masters are treating slaves cruelly, there Apostle Paul is talking, or about that Apostle Paul is talking. आणि अविश्वासणारे धनी आणि दास आणि विश्वासणारे धनी आणि दास यांच्या नातेसंबंधामध्ये फरक असावा आणि त्यांच्यामधून देवाने कसं सुवार्तेचं कार्य त्या धन्यामध्ये आणि दासामध्ये केलेलं आहे याचं योग्य चित्र त्या मंडळीतल्या लोकांमध्ये असावं अशी पौलाची इच्छा होती. And Apostle Paul wants to demonstrate that how the unsaved and saved, master and slave look like. आणि पवित्र शास्त्र आपल्याला विश्वासणाऱ्यांचा जो सामाजिक स्तर आहे त्याच्यामध्ये मग आपण दास असो किंवा धनी असो, नोकरी करणारे असो किंवा व्यावसायिक असो, आपापल्या दिलेल्या देवाने दिलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण प्रामाणिकपणे आणि देवाच्या योजनेनुसार त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी आपण कसा करू शकतो हे पवित्र शास्त्र आपल्याला दाखवतं. And the Bible is showing us that whether we are slaves or masters, employees or employee or boss, whatever position we have in the society, we need to use that for the glory of God. आणि त्यामुळे आपण अशा प्रकारच्या खोट्या शिकवणीला बळी पडू नये की ज्या ठिकाणी ते तुम्हाला दाखवतात तुमचा सामाजिक स्तर जो आहे तो अत्यंत खालचा आहे, तुमची नोकरी किंवा तुमचं काम ते अत्यंत खालचं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला देवाने शाप दिलेला आहे किंवा तुम्हाला देव याच्यातून बाहेर काढून अत्यंत श्रीमंत असा मनुष्य तुम्हाला बनवू इच्छितो. And sometimes we learn in our society that there is some kind of philosophy or teaching. They teach that if you are a slave or if your job status or profile is low, God wants to exalt you. परंतु अशा प्रकारे काही नाही. ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्या स्थितीमध्ये आपण देवाचा गौरव करू शकतो हे पवित्र शास्त्र आपल्याला दाखवतं. And the Bible is teaching that in whichever situation or status we are in the society, we can praise the Lord. प्रभूची स्तुती असो. सध्याच्या काळामध्ये गुलामगिरीची प्रथा ही संपुष्टात आलेली आहे. We thank the Lord that the slavery is not seen nowadays. परंतु आजही मनुष्य एकमेकांना आपल्या सामाजिक आणि आर्थिक दुर्बलतेमुळं आपण एकमेकांना उच्च नीच स्तरामुळं पापभ्रष्ट स्वभावामुळे आपण अन्यायाने वागवतो. Even the slavery is not there, but because of our sinful nature, we treat one another. आणि आम्ही सर्वजण एका प्रकारे अधिकारी किंवा कामकरी व्यापारी असे विश्वासणारे लोक आहोत. We are businessmen, employer or employees. आणि म्हणून ही शिकवण जी आहे पौलाने ज्या गटाबद्दल बोललंय ते आपल्या सर्वांना देखील लागू आहे. And probably this particular passage is applicable to all of us in one sense. पुढे जाऊया आपण. आणि दासांनी आपल्या धनाच्या अधीन असावे असं म्हटलेलं आहे. And then Apostle Paul says that slaves are to be submissive to their own masters in everything. आणि जो सबमिसिव्ह हा शब्द वापरलेला आहे किंवा अधीन असणे याला म्हटलेलं आहे तर त्याचा अर्थ असा आहे की स्वतःला स्वेच्छेने दुसऱ्याच्या अधिकाराखाली ठेवणं. And the word submissive is willingly you give yourself under the authority of the other. आणि देवाचं वचन जे ख्रिस्ती कामगार आहेत किंवा नोकरदार आहेत त्यांना हे सांगत आहे की ख्रिस्ती कामगारांनी त्यांच्या मालकाच्या अधीन राहावं. And the word of the Lord is teaching to the Christian employees that you need to be submissive to your masters or your boss. आणि हे जे क्रेत बेटावरील ज्या मंडळीचे जे सभासद होते जे गुलाम होते
किंवा जे दास होते ते त्यांचे मालक बहुतेक मालक जे होते ते अविश्वासणारे असे होते. And on this island of Crete, most of the masters were unsaved. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते दास्यत्व करत होते. And in this unfavorable situation, the slaves were serving them. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये धनाच्या अधीन राहणं ही एक त्यांच्या विश्वासाची साक्ष होती. And submitting to such cruel and unsaved masters was a testimony of their faith. आणि अशा प्रकारच्या विश्वासामध्ये अशा प्रकारच्या अधीनतेमध्ये खरं तर धोका आहे, कारण त्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. There is danger also submitting to such masters. People can misuse us. आणि परंतु हे सर्व असताना देखील देवाचं वचन आपल्याला आज्ञा देतं की धन्यांच्या आम्ही अधीन राहावं, किंवा जे आपले जे अधिकारी आहेत त्यांच्या अधिकाराखाली आम्ही राहावं, कारण सरते शेवटी या सगळ्या गोष्टीची काळजी परमेश्वर घेईल, कारण तो आमचा अधिकारी आहे, तो आमचा न्याय करणारा देव आहे. Despite of the situation of the master, the Bible is teaching that the employees should submit to their masters, because we trust the Lord will take care of all the things. आणि म्हणून अनेक वेळा आम्हाला चिंता वाटते की माझा जो बॉस आहे किंवा माझे जे अधिकारी आहेत ते अत्यंत कठोर आहेत. Sometimes we worry because we think that our master, our employer is a hard man. परंतु देवाचं वचन सांगतं की अशा प्रकारच्या अधिकाऱ्याला देखील आम्ही अधीन राहावं, ही देवाची आज्ञा आहे, देवाची इच्छा आहे. The Bible teaches that even to the tough boss we need to submit. आणि पहिले पेत्र 2 अध्याय वचन 18 आणि 19 असं आपल्याला असं सांगतं की चाकरांनो, तुम्ही आपल्या धन्यांच्या जे चांगले व सौम्य केवळ त्यांच्याच नव्हे तर जे कठोर त्यांच्या देखील पूर्ण भयाने अधीन असा. 1 Peter chapter 1. Chapter 2 and verse 18 and 19. Chapter 2 verses 18 and 19 teaches that submit to your own masters, not only those who are gentle, but even to the tough or the hard masters we need to submit our lives. आणि अधीनतेला एक सद्गुण म्हटलेलं आहे वचन 19 मध्ये. Submissiveness is virtue. आणि हा सद्गुण ख्रिस्ती दासांमध्ये, ख्रिस्ती कामगारामध्ये किंवा ख्रिस्ती नोकरदारांमध्ये असावा ही देवाची इच्छा आहे. And God wills that this virtue should be in the lives of the Christian employees. आणि धन्याने केलेल्या अन्यायाची काळजी परमेश्वर घेईल किंवा त्याचं देव बघून घेईल हे पाहणं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. And if the masters are treating you badly, the Lord will take care of him. आणि नवीन करार आणि जुना करार देखील आपल्याला अधीनतेचं शिकवण देतं. जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं तर सारा जी होती ती अब्रामाच्या अधीन झाली असं म्हटलेलं आहे. Both the testaments teach about the submissiveness, and from the Bible we learn that Sarah, she submitted her life to Abraham. नवीन करारामध्ये असं म्हटलेलं की मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन आहे, पत्नी जशी पतीच्या अधीन आहे आणि लेकरं जसे पालकांच्या अधीन आहेत. In the New Testament, we also learn that the church is submitted to the Christ, and in the family, children are submitted to the parents. आणि विश्वासणाऱ्यांना जे राजे आहेत, अधिकारी आहेत आणि जी मानवी व्यवस्था आहे त्याच्या अधीन राहण्यासाठी सांगितलेलं आहे. And we believers in the society, we submit to the authority that the Lord has placed over us. देवाचे एक सेवक म्हणतात की our submission defines our authority. म्हणजे आमची अधीनता जी आहे ती आमचा जो अधिकारी कोण आहे ते आम्हाला दाखवतं. Our submission shows our authority. येस. आणि अधीन राहणं म्हणजे काय, नेमकं काय करायचं आहे त्याच्यामध्ये? What is the meaning of submissiveness, or what should we do? पहिली गोष्ट तर धन्याचा किंवा मालकाचा अधिकार मान्य करणे. First of all, acknowledge the authority of the master. दुसरी गोष्ट आज्ञा पालन करणे. Be obedient to them. आणि तिसरी गोष्ट सद्भावनेने त्याची सेवा किंवा चाकरी करणे. With good will serve them. आणि इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय वचन 7 आपण यावेळेस वाचूया. Ephesians 6:7 we shall read. Ephesians 6:7.
तुम्ही ती माणसाची चाकरी नव्हे तर प्रभूची चाकरी म्हणून समजून स्वइच्छेने ते करा. 6:7 Rendering service with a good will as to the Lord, not to man. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की सबमिशन किंवा आमची जी अधीनता आहे ती प्रभूला गौरव देणारी आहे. आणि जेव्हा आम्ही त्या धन्याच्या अधीन राहतो किंवा कठोर मालकाच्या अधीन राहतो त्याच्यातून आम्ही देवाला गौरव देतो, देवाचा अधिकार आम्ही मान्य करतो. When we submit our lives to the tough master, we give glory to the Lord. आणि आम्ही हे मान्य करतो की देव सार्वभौम आहे आणि त्याने माझ्या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. And we know that God is sovereign and the Lord has placed a particular authority over my life. पुढे आपण जाऊया. त्यांनी सर्व प्रकारे संतुष्ट करावे. And the next phrase here in verse 9 is that to their own masters in everything they are to be well pleasing. आणि या ठिकाणी म्हटले सर्व प्रकारे संतुष्ट करावे, ज्याला एक मूळ शब्द आहे युरेस्टोस. Well pleasing in the Greek is eurastos. याचा अर्थ मान्य असणारं किंवा संतुष्ट करणारं, समाधानकारक किंवा ग्रहणीय अशा प्रकारची सेवा आपल्या धन्याला त्याने देणं. Satisfying job. आणि देवाला संतुष्टविणारं या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. And even well pleasing in the sight of the Lord. नवीन करारामध्ये हा 9 वेळा शब्द वापरलेला आहे. This particular word is used 9 times in the New Testament. आणि याचं एक सुंदर उदाहरण रोम 12:1 मध्ये आहे. तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून द्यावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. We see this particular word in Romans chapter 12 where Apostle Paul says that your body should be presented to the Lord as pleased, आणि well-pleased offering. प्रभूला हे संतोषकारक आहे की आम्ही आपल्या धन्याच्या आमच्या मालकाच्या अधीन राहावं आणि त्याची सेवा आम्ही करावी. The Lord is pleased when we submit our lives to our authorities and we serve them. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की देव आम्हाला केवळ चर्चमध्येच पाहतो किंवा ख्रिस्ती प्रोग्राम्समध्येच पाहतो. ख्रिस्ती लोकांच्या सहभागितेत आपण जेव्हा येतो त्याच वेळेस देव आम्हाला पाहतो किंवा तो माझं मूल्यमापन करतो. Many times we think that the Lord only sees me in the church or in the fellowship of God's people. परंतु जो सुवार्तेद्वारे परिवर्तित असा विश्वासणारा आहे तो देवाला आपल्या कामाच्या ठिकाणी देखील माझा तो पर्यवेक्षक आहे किंवा देव मला पाहणारा आहे हे तो जाणतो. And the lives or the employees who are transformed by the gospel, they know that the God is looking me even at the place of the job. आणि जर आम्ही स्वर्गीय पित्याला संतोष मिळण्यासाठी प्रयत्न करत असू तर त्याच्यामध्ये आपला जो जगिक धनी आहे, जगिक जो आपला अधिकारी आहे त्याला संतोष मिळणं हे देखील समाविष्ट आहे. If we please our God, so it also means that we need to please our masters or our employers. आणि म्हणून आपल्या सर्व्हिस रूलनुसार जी दिलेली आपल्याला कामगिरी आहे ती उत्तम रीतीने पार पाडणे, त्यासाठी लागणारं सर्वतोपरी लागणारं श्रम घेणं, आपले कौशल्य वापरणं हे योग्य आहे. And according to the service rules, whatever the responsibilities and the principles given to us, we need to work accordingly. आणि चांगले ते करण्यामध्ये ख्रिस्ती कामगाराने आवेशी असावं ही देवाची इच्छा आहे. And we as the Christian employees, we should always be ahead in doing good. पहिल्या वचनाचे 2 भाग आपण पाहिले की दासाने आपल्या धन्याच्या अधीन असावं आणि अवघ्यांविषयी किंवा सर्व प्रकारे त्यांना संतुष्ट करावं. The first thing we learned that employees should be submissive to their employers. आणि पुढे तिसरा भाग पहिल्या वचनाचा आहे 9व्या वचनाचा, तो म्हणजे उलट बोलू नये. And in verse 9 we also learn not to be argumentative. आणि उलट बोलू नये याचा जो मूळ शब्द आहे तो त्याचा अर्थ असा आहे की वादविवाद करू नये, विरुद्ध बोलू नये, नकार देऊ नये किंवा अवज्ञा आपण त्या मालकाची किंवा आपल्या अधिकाऱ्याची आपण करू नये. Not to be argumentative means not to disobey or contradict the principles or the laws of the employers. आणि ख्रिस्ती कामगाराने विरोध न करता, कुरकुर न करता धन्याची सेवा करणं गरजेचं आहे.
the Christian employees should not murmur. Without murmuring, they should serve the Lord. आणि ज्या ठिकाणी आपल्याला तक्रार आहे किंवा काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही, पटत नाही, त्या ठिकाणी आपण प्रार्थनापूर्वक आणि सौम्यतेने आपली तक्रार आपल्या जे अधिकारी आहेत त्यांना आपण मांडू शकतो. If anything that displease you, you can prayerfully and gently let your employer know that. आणि आपल्या अधिकाराविषयी पाठीमागे बोलण्यापेक्षा योग्यरीतीने आपल्या मागण्या, आपल्या समस्या याच्यासाठी आपण सल्ला देऊ शकतो की ज्याच्यामुळे आपली जी वर्किंग कंडिशन आहे ती त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकेल. If there is anything that dislike or you don't like, instead of gossiping or backbiting, prayerfully and gently you can talk to your leader or your boss. आणि हे करत असताना नक्कीच आम्हाला देवाच्या ज्ञानाची, धीराची, सुज्ञानाची आणि विवेकाची गरज आहे. And while doing all these things, we need the wisdom, the knowledge and the understanding from our God. आणि कलसीकरास याचा 3 अध्याय आणि 22 वचन मी आपल्यासाठी वाचतो. दासांनो, जे देहानुसार तुमचे धनी आहेत त्यांची आज्ञा सर्व गोष्टीत माना. जे मनुष्यास संतुष्विणारे त्यांच्यासारखे तोंड दाखले चाकरीने नव्हे, तर निष्कपट हृदयाने देवाला भिवून त्यांना माना. आणि जे तुम्ही करता ते सर्व जसे माणसांसाठी तसे नव्हे, तर जसे प्रभूसाठी तसे जीवापासून करा. Chapter 3 and verse 22, 3, 22 and Can anyone please read in English? कलसी याचा 3 अध्याय 22 आणि 23. Slaves, obey in everything those who are your earthly masters, not by way of eye service as people pleaser, but with sincerity of heart, fearing the Lord. Whatever you do, work heartily as for the Lord, not for men. Yes. तर ख्रिस्ती कामगाराने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आम्ही जे काही करतो ते प्रभूसाठी आपण करतो आणि म्हणून ते जीवापासून करणं, त्याच्यामध्ये श्रम घेणं गरजेचं आहे. Christian employees should remember that whatever the Lord has given them, the duties, they need to do that heartily and for the Lord. परंतु काही ठिकाणी ज्या वेळेस आपल्याला एखादं धोरण पटत नसेल, काम त्रासदायक असेल किंवा कामामध्ये अनैतिक किंवा पवित्र शास्त्राविरुद्ध असणारे तत्व असतील, तर त्यात बदल किंवा सुधारणा होत नसेल, तर अशा वेळेस आपल्याला नोकरीचे अनेक पर्याय या जगामध्ये उपलब्ध आहे, ते आपण निवडू शकतो. Being Christian employee, if you see that the scene is going on, something that contradicts the word, contradicts God, or some bad things are going on, we need to find the other option for our survival. परंतु त्या ठिकाणी आपलं जे बोलणं आहे, आपलं जी वर्तणूक आहे, त्यासाठी आपल्याला सांगितलं की आम्ही त्या अधिकाऱ्याशी आम्ही उलट बोलू नये किंवा वादविवाद करू नये किंवा नकार देऊ नये. And Apostle Paul is very clearly teaching here not to be argumentative. आणि सुवार्तेद्वारे जे परिवर्तित असे दास किंवा कामगार आहेत त्यांनी आपल्या धन्याला उलट बोलू नये. And people whose lives are transformed, they should not be argumentative. आणि देवाच्या एका सेवकाने म्हटलेले, द इसेन्स ऑफ सिन इज अरोगन्स, द इसेन्स ऑफ सॅल्वेशन इज सबमिशन. You understood that. आणि पापाचा हा गाभा आहे की आम्ही उलट बोलतो किंवा आम्ही उद्धटपणा करतो आणि बंड करतो, परंतु तारणाचं हे कार्य आहे, तारणाचा हा परिणाम आहे की आम्ही त्याच्यामध्ये अधीन राहतो. Yes. In salvation we have learned the way of living our life in submission. वचन 9 आपण पाहिलं की दासाने आपल्या धन्याच्या अधीन राहावं, त्यांनी अवघ्यांविषयी त्यांना संतुष्ट करावे, त्यांना उलटून बोलू नये. वचन 10 मध्ये आपण यावेळेस चाललो आहे आणि पुढे आहे, चोरी करू नये. Verse 10, not pilfering. आणि त्याला पिल्फरिंग हा शब्द जो म्हटलेला आहे त्याला लुबाडू नये असं देखील म्हटलेलं आहे. Stealing or pilfering. ख्रिस्ती कामगाराने कामाच्या ठिकाणी चोरी न करता प्रामाणिकपणा दाखवायचा आहे. Christian employees, they should not steal in the place of a job. आणि मूळ शब्द जो नोफिझो म्हणून वापरलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की जे
हनन्या आणि सफीरा यांनी प्रेषितांच्या 5व्या अध्यायामध्ये जी चोरी केली किंवा मालमत्तेच्या किमतीतून त्यांनी काही भाग बाहेर मागे ठेवला, त्याला हा शब्द वापरलेला आहे. The particular word is used in the context of Ananya and Sapphira. याचा अर्थ बाजूला किंवा मागे काढून ठेवणं किंवा अपहार करणं या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. चोरी करू नये, लुबाडू नये. And it means that keeping something aside or stealing. ख्रिस्ती कामगाराने हे लक्षात ठेवा की धनाच्या किंवा मालकाच्या उपभोगासाठी असणारी जी वस्तू, पैसा किंवा साधन सामग्री किंवा अन्नधान्य वापरणं, ह्या सगळ्या असभ्य अशा गोष्टी आहेत. Christian employees should remember always that the things which belong to the master, they should not steal from that. अशा गोष्टी प्रभूच्या नावाला आणि स्वतःच्या साक्षीला हानी पोहोचवणाऱ्या अधार्मिक अशा गोष्टी आहेत. This can damage the name of Christ as well as our own testimonies. आणि अशा पापांविरुद्ध पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की आम्ही या पापांमध्ये असू नये. The Bible is warning us that we should not be in such kind of sins. आणि 10 आज्ञामधून ही 8वी आज्ञा आहे की तुम्ही चोरी करू नका. Among the 10 commandments, this is the 8th commandment. You shall not steal. आणि परिवर्तित न झालेल्या व्यक्तीचं हे लक्षण आहे. And this is the life or the symptom of the transformed life. आणि चोरी करणं हे येशू ख्रिस्ताने त्याच्या मत्तई याचं 15व्या अध्यायामध्ये सांगितलं की ह्या गोष्टी, चोरी करणं हे माणसाच्या अंतःकरणातून येणारा स्वभावाचा तो परिणाम आहे. Pilfering or stealing has connection with our heart. आणि म्हणून मत्तई 15:18 मध्ये तो म्हणतो की परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून बाहेर येतात व त्याच माणसाला विटाळवितात. कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. Arrogance, stealing and murder and all sorts of unclean things come out of our heart. आणि म्हणून चोरी ही परिवर्तित हृदयाची किंवा परिवर्तित जीवनाचं लक्षण नाही. Stealing is not the condition or the way of life of the transformed man. ते आपल्या ऑफिसमधील किंवा कंपनीमधली किती छोटी वस्तू का असे ना किंवा त्याची किंमत खूप कमी का असे ना, तरी ती आपल्या उपभोगासाठी बनलेली नाही हे समजणं गरजेचं आहे. ती आपल्या मालकीची नाही. If you are in the company and there might be a small thing, you should know that does not belong to you. आणि the flowers. आणि सुवार्तेद्वारे परिवर्तित जो ख्रिस्ती कामगार आहे तो आपल्या वेतनामध्ये तृप्त असतो. The Christian employees, they are satisfied in their salary. पुढचा भाग आहे वचन 10 मध्ये, तर त्याने चांगला विश्वासूपणा दाखवावा. And the next thing in verse 10 is that he should be faithful or showing all good faith. दाखवावा किंवा शोविंग ज्याला म्हटलेलं आहे त्याचा अर्थ प्रत्यक्ष कृतीने किंवा कृतीने त्याचा अर्थ किंवा त्याचं महत्त्व त्याने दाखवावं. By action he should show that he is faithful. आणि उद्धार पावलेल्या दासांनी आपल्या सेवेतून पूर्ण विश्वासूपणा दाखवा असं म्हटलेलं आहे. And the saved employees, they should show that they are faithful by their conduct. त्यांना सोपून दिलेल्या सर्व जबाबदारीमध्ये त्यांनी विश्वासू असणं गरजेचं आहे. In all the responsibilities they should be faithful. आणि पवित्र आत्म्याचं हे फळ आहे विश्वासूपणा. And faithfulness is one of the fruits of the Holy Spirit. गलती 4:22 मध्ये 5:22 मध्ये आपल्याला माहिती आहे की प्रीती, विश्वास, आनंद, शांती, विश्वासूपणा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देवाने केलेल्या कार्याचं, पवित्र आत्म्याचं फळ त्या परिवर्तित जीवनातून दिसून येतं. We know from Galatians chapter 5 that the fruit of the Spirit is love, joy, peace, patience, faithfulness, goodness, kindness. आणि म्हणून सुवार्तेद्वारे परिवर्तित व्यक्ती जो आहे तो विश्वासू आहे आणि त्यामुळे त्याचा धनी त्याच्यावरती भरोसा ठेवतो. The transformed employee by the gospel is faithful and the master trusts him. विश्वासूपणामध्ये प्रामाणिकपणा समाविष्ट आहे, भरोसा समाविष्ट आहे. In faithfulness there is allegiance included. त्याच्यामध्ये सहनशीलता आहे, त्याच्यामध्ये समर्पण आहे. There is perseverance, there is dedication in that. आणि ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की देव
सर्व बाबतीत विश्वासू आहे, त्या प्रकारे आम्ही जे त्याचे लेकरं आहोत, आता आम्ही देखील तो विश्वासूपणा आमच्या कामाच्या ठिकाणी दाखवावा हे अपेक्षित आहे. God is faithful, and because we are transformed by our God, so we should also be faithful in our places of the job. पुढच्या भागामध्ये सांगितले की यासाठी की त्यांनी सर्व गोष्टीत देव आपला तारणारा याच्या शिकवणीस शोभावे, So that in everything they may adopt the doctrine of God our Savior. आणि पुढचा जो भाग आहे तो याचा परिणाम दाखवतो किंवा याचा हेतू दाखवतो. And the final part shows the result of this. आणि शोभाव या शब्दासाठी जो मूळ शब्द आहे तो कॉस्मिओ या शब्दावरून आलेला, नंतर तयार झालेला कॉस्मेटिक्स या शब्दाचा मूळ तो आहे. The Greek word which is used for adorn is kosmoi, and from that particular word has come our English word cosmetic. ज्याचा मूळ अर्थ रचना, एकरूपता किंवा सौंदर्य देण्यासाठी योग्य क्रमाने मांडणं. And the meaning of that is beautifying something. या संदर्भात जर आपण विचार केला तर चोरी करू नये, विश्वासूपणा दाखवावा किंवा उलट बोलू नये, या सर्व गोष्टींचा जर आपण अर्थ घेतला तर आपल्याला हे कळेल की ख्रिस्ताच्या पवित्र शिकवणीला शोभणारं असं जे आचरण आहे ते परिवर्तित दासाच्या जीवनातून दिसतं. Being submissive and not stealing, by all these things he shows the obedience from his life. पौलाला ही जाणीव होती की हे जे हरवलेलं किंवा अंधकारात असणारं अविश्वासणारे लोक आहेत ते ख्रिस्ताच्या नावाची निंदा करण्यासाठी त्यांच्या अनुयायांचं जीवन पारखत आहेत. Paul knew that the unbelieving world they look at the lives of the believers. आणि मग ते ख्रिस्ताचे अनुयायी, ते कामगार असोत, ते धनी असोत, ते गुलाम असोत किंवा ते मालक असोत, ते व्यापारी असोत, ते कोणी का असे ना. The followers of Christ can be masters or slaves, employers and employees, businessmen, whoever they are. The world is watching them. क्रेत बेटावर असणारे जे ख्रिस्ती इतर लोक आहेत त्यांची परिस्थिती अशी होती, ते लोक सर्व परिस्थितीमध्ये ते लोक लबाडी करत, दुष्टपणा, आळस या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये खूप होत्या. And we learn from chapter 1 of Titus, on the island of Crete the people were glutton, lazy, of such life. आणि म्हणून मंडळीतील विश्वासणाऱ्यांचं जीवन अविश्वासणाऱ्यांपेक्षा वेगळं, देवाला गौरव देणारं, पवित्र आणि संतोषकारक असावं, सुशिक्षणाला शोभणारं असावं ही पौलाची इच्छा होती. And Apostle Paul, he desired that the lives of the believers should be different than unbelievers. आणि म्हणून पौल त्यांना देवाच्या कृपेची आठवण करून देतो आणि त्यांना तो सांगतो वचन 11 मध्ये, कारण सर्व माणसांकरता देवाची तारण देणारी कृपा प्रगट झालेली आहे, ती आपल्याला असं शिकवते, आपण अभक्तीला व जगातल्या हवांना नाकारून आताच्या काळात सुबुद्धीने, न्यायाने वर सुभक्तीने आपण वागावं. And in verse 11, Apostle Paul is reminding the purpose of the grace of God. For the grace of God has appeared, bringing salvation for all people, training us to renounce ungodliness and worldly passions and to live self-controlled, upright and godly lives in the present age. आणि याच कारणासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे की आम्ही त्याची सद्गुण जे आहेत ते आम्ही आमच्या जीवनातून आणि आचरणातून आपण प्रगट करावे. For this reason the Lord has chosen us so that we will be holy and blameless in his presence. मत्तई 5 आणि 16 आपल्याला सांगतं की त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावं. Matthew 5 teaches that let your light shine before the world so that the men will see that and glorify your Father in heaven. आणि ह्याचा हेतू हा आहे की आम्ही देवाचं गौरव आमच्या कामाच्या ठिकाणी आमच्या ख्रिस्ती जीवनातून आम्ही करावं. And the purpose of this passage is that the Christian employees should glorify the Lord in the place of the job. आणि हे सर्व करत असताना देवाची कृपा आम्हाला गरजेची आहे. आम्ही एक कित्ता म्हणून आम्ही कोणाकडे पाहू शकतो? For all these things we need the grace of the Lord and the example. आणि म्हणून देवाने आम्हाला सर्वोत्तम असं उदाहरण, सर्वोत्तम असा कित्ता प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या जगामध्ये दिलेला आहे. The Lord has given us the greatest example of Lord Jesus Christ. आणि तो सर्व प्रकारे पारखलेला होता तरी निर्दोष आणि पापविरहित असा तो होता. He was tested by all angles but still he was sinless.
त्याने सर्व प्रकारे कशाही प्रकारे त्याने चोरी लबाडी किंवा निंदा केली नाही. He did not steal or he did not use his mouth for the bad things. आणि तो या जगामध्ये असताना त्याला म्हटलेलं आहे की फिलिपई 2:7 मध्ये त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याचा प्रतिरूपाचे होऊन देखील त्याने दासाचे स्वरूप धारण केलेलं आहे. Being in the form of God, he became man and he was submissive and obedient. आणि म्हणून आम्हाला ख्रिस्त जो आहे तो या सर्व बाबतीमध्ये तो आमचा सर्वोत्तम असा कित्ता आहे. Christ is our greatest example in all these things. तो देव समान असून देखील त्याने दासाचं स्वरूप धारण केलं म्हटलेलं आहे. He was God, yet he became a slave for ourselves. सर्व अधिकार आणि सत्ता असताना देखील त्याने आज्ञापालन केले. He had all power and authority, yet he became slave for us. तो पित्याच्या अधीन राहिला आणि तो नम्र झाला. त्याने मानवी जी व्यवस्था आहे त्याच्या देखील तो अधीन झाला. He was submissive to God the Father and he was submissive even to the men. शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की तो त्याच्या आई वडिलांच्या देखील अधीन राहिला. From the Gospels we learn that he was submissive to his own parents. त्याने नियमशास्त्राचं पालन केलं. He obeyed the law. त्याने सामाजिक व्यवस्था आणि शासनाच्या नियमाचे देखील त्याने पालन केलं. He obeyed the civil authorities. आणि म्हणून ज्यावेळेस कैसराचा कर भरण्याची वेळ आली त्यावेळेस तो म्हणला की जे कैसराचे ते कैसराला द्या आणि जे देवाचे ते देवाला द्या. And when the question about the tax was asked, Jesus said that what belongs to God give to God and what belongs to Caesar give to Caesar. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आमचा सर्वोत्तम कित्ता आहे. Lord Jesus Christ is our greatest example. तो आमचा विश्वासू सेवक आहे. He is the faithful servant. आणि म्हणून तो म्हणतो की मी सेवा करून घ्यायला नाही तर सेवा करण्यासाठी या जगामध्ये आलो. And he says that I did not come to be served but to serve. आणि पित्याने सोपून दिलेली कामगिरी त्याने विश्वासूपणे पार पाडली. And faithfully he fulfilled the will of the Father. पित्याला त्याने संतुष्ट केले. He well pleased the Father. आणि म्हणून तो जगामध्ये असताना पिता म्हणतो की हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. And Father gave testimony of his Son that he is well pleased with his Son. आम्ही सर्वांनी देवाविरुद्ध बंडखोरी केली आणि त्याच्या नियमशास्त्राचं उल्लंघन आम्ही केलेलं आहे. We all rebelled against God and we broke the law of God. आणि म्हणून येशू ख्रिस्त आमच्या वतीने या जगामध्ये आला. त्याने पित्याचं परिपूर्ण आज्ञापालन केलं आणि नियमशास्त्राचं त्याने पालन करून पित्याला संतुष्ट केलेलं आहे. Jesus came in this world and on our behalf he obeyed the law and pleased God the Father. असा हा गौरवी असा देवाचा पुत्र आमचा सर्वोत्तम कित्ता आहे. And this is the greatest example we have. He is the glorious Son of God the Father. आणि आपण यातून काय शिकलो? या 2 वचनातून आपण काय शिकतो? What did we learn from these 2 verses? ज्यावेळेस आपण विश्वासूपणे सेवा देतो, ज्यावेळेस आपण धनाच्या अधीन राहतो किंवा आमच्या अधिकारांच्या अधीन राहतो, त्यावेळेस आपण देवाचा जो सार्वभौम अधिकार आहे त्याला आपण आपली सहमती दाखवतो. When we are submissive to our employer, we are actually submissive to the sovereignty of God. देव जो सर्वोच्च अधिकारी आहे त्याचा आपण सन्मान करतो. We honor our God the Father. ख्रिस्ताच्या पवित्र जीवनाचा कित्ता आणि शिकवण याच्याशी आपण सहमत असतो. And we walk like Jesus Christ. आणि agree with him. आमच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे आम्ही सुवार्तेद्वारे आमचं जीवन परिवर्तित झालेलं आहे याचा पुरावा आम्ही दाखवतो. And by living such life, we show that the gospel really worked in our lives. आमची विश्वासू सेवा सुवार्तेचं सौंदर्य दाखवतं. Our faithful service shows the beauty of the gospel. आणि आम्हाला या दिवसामध्ये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देवाने आम्हाला गुलामगिरीतून सोडवलेलं आहे. We need to remember that the Lord has delivered us from the slavery. आम्ही सर्व देखील गुलाम होतो. कोणत्या अर्थाने? आम्ही पापाचे गुलाम होतो. आम्ही त्याचे दास्यत्व करणारे असे होतो. Spiritually we were slaves of the sin. आम्हाला आशा नव्हती. आम्ही स्वतःची सुटका करू शकत नव्हतो. आमची किंमत देखील आम्ही भरू शकत नव्हतो. We did not have hope and we were not able to pay the price of the redemption. आणि म्हणून जो निर्दोष निष्कलंक आणि पवित्र असा जो कोकरा त्याची आम्हाला गरज होती. And that's why we needed a sinless Lamb of God. आणि तो देवाचा पुत्र या जगामध्ये येऊन त्याने त्याच्या रक्ताने आमच्या जीवाची खंडणी भरली आणि आम्हाला सर्व पापापासून
त्या सत्तेपासून, सैतानाच्या सत्तेपासून आम्हाला सोडवलेलं आहे. And God's Son Jesus Christ came in this world and He paid the ransom and redeemed us. आणि अशा प्रभूची, अशा देवाची आम्ही स्वेच्छेने त्याचं दासपण करावं यासाठी तो पात्र असा देव आहे. And we serve Him, and we are the servants or the slaves of God because He is worthy. आज सकाळी आपण आपल्या जीवनाचं पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करूया. This morning we will examine our own lives. जर आम्ही अशा प्रकारच्या गैरवर्तणुकीमध्ये आमची ख्रिस्ती ओळख सोडून आम्ही जर कामामध्ये, आमच्या कंपनीमध्ये, आमच्या ऑफिसमध्ये जर आम्ही वागलो असेल तर आपण त्या गोष्टीची क्षमा आपल्या प्रभूला आपण मागूया. If we are misbehaving in the place of job, we need to repent and confess to our Father. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासू देव आहे, म्हणून आमच्या पापांची तो क्षमा करेल आणि आम्हाला सर्व अन्यायापासून सोडवेल असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. If we confess our sins, He is just and faithful to forgive us. हो, तो आमचा विश्वासू देव आहे, म्हणून तो आम्हाला सर्व वाईटापासून सोडवतो, आमचं रक्षण करतो. He is faithful God, He preserves us. आमच्या मोहांवरती, आमच्या परीक्षांवरती तो मर्यादा घालतो. He has given the limits of our temptations. तो विश्वासू देव आहे, तो आपला करार पाळतो आणि तो आपल्या लेकरांना आपल्या पवित्रीकरणामध्ये तो वाढवतो. He is faithful God and He progressively sanctifying His children. आणि आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे घडवण्यासाठी तो विश्वासू असा देव आहे. He is faithful. He is conforming us into the image of His Son. प्रभू करो आणि आपल्या सर्वांना या प्रकारे देवाच्या वचनामध्ये वाढण्यासाठी तो सहाय्य करो. May the Lord help all of us to grow in the Word. आमेन. Amen. Brother Prashant will help us. सुंदरशा बोधासाठी आपण परमेश्वराचे आभार मानूया. We praise the Lord for wonderful exhortation. आणि पुढे जात असताना आपण जे देवाचं आहे ते देवाला देऊया. And as we go ahead, we shall give what belongs to the Lord. आणि आपण दानार्पणाची वेळ आहे. आपण गीत गाऊया एक आणि दानार्पण आपण देऊया. We shall sing the song, and while we sing the song, the offerings will be collected. गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. यू आर माय स्ट्रेंथ वेन आय एम वीक, यू आर द ट्रेजर दॅट आय सीक, यू आर माय ऑल इन ऑल. यू आर माय स्ट्रेंथ वेन आय एम वीक, यू आर द